देवा, का माझी परीक्षा पाहतोयस तू? माझ्या घरावर खूप मोठं संकट आलंय आणि यातून मला सर्वांना वाचवायचंय. देवा, मला एवढी शक्ती दे की मी कुठे कमी पडू नये. मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. काय मागितलंस देवाकडे? तुषार, अशा वाईट प्रसंगी मी कमजोर पडू नये म्हणून आशीर्वाद मागितला देवाकडे. तू जर का नसतीस ना तर नाना काका काकू यांचं काय झालं असतं ना मला खरंच माहिती नाही. तुषार, मी या घराची सून होण्याच्या नात्याने माझं फक्त कर्तव्य पार पडते. तसे या घराचे माझ्यावरती खूप उपकार आहेत, मी ते नाही विसरू शकत. पण प्राजक्ता, आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? वकील मिळालाय रे, पण पुढे काय करायचं बघू आता. आणि त्या वकिलीची फी कशी देणार होतो आपण? माहिती नाही तुषार, पण नाना काकांनी मी खूप प्रयत्न करतोय, पण काय होईल असं वाटत नाहीये रे. हॅलो. प्राजक्ता? हो, मी प्राजक्ता पाटील बोलतेय. हाँ नमस्कार, मी सब इन्स्पेक्टर बावधनकर बोलतोय पोलीस स्टेशनमधून. हां बोला इन्स्पेक्टर साहेब. आम्हाला जरा तुमच्याकडून महत्त्वाची माहिती हवी होती. त्यासाठी आपण पोलीस स्टेशनला येऊ शकाल का? आत्ता? हो, नाही महत्त्वाचं आहे. मी वाट पाहतो, तुम्ही या. ठीक आहे. अशक्य आहे. कितीही प्रयत्न केले ना तरी 20 लाख रुपये नाही उभे राहू शकत. तुम्ही असे निराश नका होऊ, नक्की काहीतरी मार्ग निघेल. तुमच्या मित्रांना विचारून पाहिलं का? काही उपयोग नाही आहे की नीला. त्यांची अवस्था माझ्यासारखीच आहे आणि त्यांच्याकडून मिळून मिळून किती मदत मिळेल? फार फार तर 10-20 हजार रुपये. त्या सगळ्यांकडून जर एवढे पैसे गोळा केले ना तरी 20 लाख रुपये नाही उभे राहू शकत. वा, आला चिरंजीव गाव भटकून. अगं जरा प्राजक्ताला भेटायला गेलेलो, जरा विचारपूस करायला त्याची, दुसरं काही नाही. काय गरज आहे त्या प्राजक्ताची विचारपूस करायची? इथे आपलं काय चाललंय ते आधी बघा. अगं आपण फार काय करू शकत ना, ते किमान मॉरल सपोर्ट तरी म्हणून गेलेलो. मॉरल सपोर्ट म्हणे? तुझ्या वडिलांना आज तुझी जास्त गरज आहे. बाबांना काय झालंय? बाबा काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या बाबांना 20 लाख रुपयाची गरज आहे, देतोस? 20 लाख? हो, ते एजन्सीसाठी आपल्याला दुकान घ्यावं लागणार आहे आणि त्यासाठी 20 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पण 20 लाख रुपये तरी कुठून? बाबा, मी तुला सांगत होते नोकरी धंद्याचं बघ म्हणून. आज बाबांना मदत नसते केलीस तू? अगं मी नोकरी करून सुद्धा बाबांना 20 लाख रुपये आत्ता देऊ शकलो असतो का? उगीच नको ते विषय उकरून काढू नकोस, कळलं ना? त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. कोणती? माझा एक मित्र आहे, त्याचे वडील सुद्धा बिझनेसमॅनच आहेत. आपण त्यांची मदत घेऊया ना. ते आपल्याला एवढे पैसे देणार आहेत? म्हणजे आधी सगळेच्या सगळे नाही, पण अर्धे तरी देतीलच ना. म्हणजे आपण काय करूया, त्यांना आपल्या बिझनेसमध्ये ना पार्टनर म्हणून घेऊया. म्हणजे ते किमान 10 लाख रुपये तरी देतीलच ना. आणि उरलेले 10 लाख रुपये कुठून आणायचे ते माहित नाही, पण ते तर आपल्यालाच उभे करावे लागतील ना बाबा. 10 लाखाची व्यवस्था होईल. अगं कसे काय नीला? अहो, आपली गावाकडची जमीन आहे ना, ती नाहीतरी नुसतीच पडू नये. आपण ती विकून टाकू. बाबा आई ना अगदी बरोबर बोलते. आपण ना ती गावाकडची जमीन आहे ना ती विकून टाकूया. नाही, वाडवडिलांची जमीन आहे ती. अहो असं काय करताय? काय उपयोग आहे त्या वाडवडिलांच्या जमिनीचा? कोणी ढुंकूनही बघत नाहीये तिच्याकडे, नुसतीच पडून आहे ती. तुम्ही काय नांगर घेऊन तिकडे शेती करायला जाणार आहात? उद्या एजन्सीने मिळाली ना तर तीच वेळ येणार आहे आपल्यावर. मग ती वेळ येऊ नये म्हणून ती जमीन विका. आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अगं पण त्यासाठी नानाशी बोलावं लागेल, त्याचं काय? मग बोला त्यांच्याशी. अहो त्यांनाही पटेल हे, कारण आज त्यांनाही पैशाची गरज आहे ना. आपण ती जमीन विकू, आपल्या दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ठीक आहे,
मी बोलतो. इन्स्पेक्टर साहेब, आलात तुम्ही? या, तुमचीच वाट पाहतो. बसा. मला सांगा, खरंच तुम्हाला असं वाटतंय का की अभिजितनी रेणूचा खून केला नाही म्हणून? हो, माझा अभिजितवरती पूर्ण विश्वास आहे. तो असं करूच नाही शकणार. अहो, रेणूचा खून अभिजितने केला नाही, मग कोणी केला? तिचे अनेक दुश्मन असतील. काय? रेणू खूप वाईट स्वभावाची होती. तिला पैशाची जरा जास्तच हवं होती. अभिजितचे लग्न देखील तिने पैशासाठीच केलं. माझं आणि अभिजितचं काहीतरी चाललंय म्हणून तिने माझा खूप छळ केला. छळ काय तो सांगू शकाल? हो, आय सी. इतका छळ सहन केला तुम्ही? मग त्यावेळी त्याचा प्रतिकार का नाही केला? साहेब, त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. मी त्या घरात एक आश्रित म्हणून राहत होते. मी जर तिला प्रतिकार केला असता ना, तर तिने तमाशा केला असता. तिने मला विष देण्याचाही प्रयत्न केलाय. व्हॉट? हो, आणि त्याची केस अजूनही कोर्टात सुरू आहे. अहो, इतकं सगळं तुम्ही सहन केलं? तुमच्या जागी दुसरं कोण असतं ना, त्यांनी सरळ तिचा जीव घेतला असता. नाही, मला त्या घरातल्या माणसाला त्रास नाही द्यायचा होता. हा, म्हणूनच तुम्ही तिच्या घरी गेलात. तिच्या घरी जाऊन तुमच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी तिचा खून केला. तुम्ही भलतेच आरोप लावताय. मी तिचा खून नाही केला. मग खून कोणी केला? मला नाही माहिती. तुमच्याशिवाय दुसरं कोणाला माहित असणार? अभि आणि तुम्ही दोघंही तिच्या जितक्या जवळ होते ना, तितक्या जवळ दुसरं कोणीही नव्हतं. शिवाय तुमच्या दोघांनाच तिचा जास्त त्रास झाला होता. मग दुसरं कोण असणार? मला माहिती असती तर एका दोघांची माहिती तुम्हाला नक्की दिली असती. हे बघा, अजून वेळ गेलेली नाहीये. मी तुम्हाला 2 दिवस देतो. त्यापैकी आठवलं, कोणी भेटलं तर मला लगेच फोन करा. आय होप यावेळी तुम्ही आम्हाला सहकार्य कराल. हो, नक्कीच. निघा आता तुम्ही. माझा अंदाज नक्कीच खरा ठरणार. या दोघांपैकी कोणीतरी एक जण नक्कीच खुनी असणार. अरे भाऊ, ये. नाना, खूप थकलायस का रे? नवीन वकील शोधलास? नाही, नवीन वकील काय करणार? पैसे घेतल्याशिवाय आपली केस कोणी लढणार तर नाही. पैसा हवाच. तो कसा उभा करायचा याचाच विचार करत होतो. हो, खरंय. म्हणजे एवढे पैसे जमवणं सोपं नाही आहे. पण तुला तर माहिती आहे माझी परिस्थिती. नाही नाही भाऊ, तू काळजी नको करूस. मी तुझ्याकडे नाही मागत पैसे. भाऊ, मी त्या दिवशी तुझ्यावर उगीच चिडलो. आय एम सॉरी. पण अरे नाही नाना, मी ते कधीच विसरून गेलोय. नाना, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तुलाही पैशांची नितांत गरज आहे आणि मलाही. आणि आपण दोघेही हतबल आहोत. पण माझ्याकडे मार्ग आहे या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्याचा. भाऊ, तू मला बँकेतून परत कर्ज काढायला सांगत असशील तर मला ते जमणार नाही. अरे नाही नाना, मी तुला बँकेतून कर्ज काढायचा सल्ला नाही देत आहे. आपण
दोघेही शहरामध्ये असतो. गावी जायचा तसा आपला काही संबंध येत नाही. तर माझं म्हणणं होतं की गावची जमीन तशीच पडू नये, तर ती विकून आपण. नाही भाऊ, ती वाडवडिलांची कमाई आहे. हो ना, पण ती जमीन तशीच पडू नये रे. ती जमीन विकली तर आपल्या दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. भाऊ, मी आईला वचन दिलंय की जमीन विकणार नाही म्हणून. मला मान्य आहे की आपण तिकडे जात नाही आहोत म्हणून, पण एक तेवढीच आठवण आहे आपल्याकडे. नाना, अरे पण ती जमीन तशीच पडू नये. अरे त्या जमिनीचा काही उपयोग नाही आपल्याला. अरे अशा परिस्थितीत आपण रस्त्यावर कधी होते सांगता येत नाही, आणि तू कसलं आईला दिलेलं वचन घेऊन बसलायस? नाही, मी आईला वचन दिलेलं आहे, मी जमीन विकणार नाही. म्हणजे उद्या आपण रस्त्यावर जरी आलो ना तरी तू ती जमीन विकणार नाहीस? नाही, काम कर, ही बँकेची नोकरी सोड आणि गावी जाऊन ती शेती करत बस त्या जमिनीवर. काय करायचं ते मी पाहीन, पण जमीन विकणार नाही. पण एक लक्षात ठेव ना, ह्याच्या पुढे जे काही घडेल ना त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त तू असशील, फक्त तू. तुम्ही ती जमीन विकत का नाहीये? ती जमीन विकण्यामुळे जे सगळे प्रश्न सुटत असतील तर काय हरकत आहे जमीन विकायला? तू गप्प बस. तुला मध्ये पडण्याची काही गरज नाहीये. त्या जमिनीची खरी किंमत तुला माहित नाहीये. काही झालं तरी मी जमीन विकणार नाही. अहो, काय झालं? बोललात तुम्ही नानांशी? बोललो. मग काय म्हणाली ते? जमीन विकायला नकार दिला त्याने. काय? अहो, पण तुम्ही सांगितलं का त्यांना की ती जमीन नुसती पडू नये, ती विकली तर आपल्याला त्याचा उपयोग आहे. मी सगळं सांगितलं मी त्याला, पण तरी तू ऐकायला तयार नाही, तर काय करू मी? काय एवढा हट्टीपणा करतायत ते? तरी मी तुम्हाला सांगत होते त्यांना एवढं डोक्यावरती नका बसवू म्हणून. तर नाही, तुम्हाला त्यांचा भारी पुळका ना. मला काय माहिती अशा वेळी तो असं वागेल म्हणून. मला पक्क माहित होतं जेव्हा आपल्याला त्यांची गरज आहे ना तेव्हा ते कधीच आपल्या पाठीशी उभे राहणार नाही. पण त्याचा एवढा का जीव अडकलाय त्या जमिनीत? नानाने वचन दिलंय ना आईला, गावाकडची जमीन विकणार नाही म्हणून. वा, चांगलं कारण पुढे केलंय. तुम्हाला पटतंय हे? आता आई आहेत स्वर्गात, इथे जमीन विकली तर खाली येऊन जाब विचारणार आहेत का त्या? तुम्हाला नाही म्हणायला काहीतरी कारण हवं म्हणून तुमच्या तोंडावर हे कारण मारलंय. झालं. मेलेल्या माणसांना दिलेली वचनं पाळतायत हे, आणि जी जिवंत माणसं आहेत त्यांचं काहीच नाही. मी बोलते नानांशी. नाही नाही नीला, तू नको जाऊस. का? मी समजवते ना त्यांना. तुला सांगितलं ना नको म्हणून. मग काय असेच हातावर हात ठेवून गप्प बसून राहणार आहात तुम्ही? मग काय करू मी, सांग ना. या सगळ्यावरती फक्त एकच उपाय आहे. कोणता? जमिनीची वाटणी करायची आणि आपला हिस्सा आपण विकून टाकायचा. तुला वाटतं थोडं सोपं नाहीये नीला? पण कठीणही नाहीये. वेळच आली तर आपण कोर्टात जाऊ, पण आपला जमिनीचा हिस्सा मिळवूच. अगं पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. ते एजन्सीने फक्त 1 महिन्याचा अवधी दिली आपल्या, त्यात सगळं गोळा करायचं आहे. मग तुमच्या हातून एजन्सीचं काम गेलं असंच समजा. नाही नाही, एजन्सी मी नाही जाऊ देणार. तर मलाच काहीतरी करावं लागेल.
डॉक्टर अभिजित पाटील उठा. हे काय डॉक्टर? अहो, एक महत्वाची गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवली का? कोणती महत्वाची गोष्ट? त्या रेणूनं तुमचा खूप मानसिक छळ केला होता म्हणे. हो. तुम्हाला कसं काय कळलं ते? तुमच्या पत्नीकडून. प्राजक्ताकडून? म्हणजे ती आली होती का? मग मला कशी नाही भेटली ती? तिला आम्ही चौकशीसाठी बोलवलं होतं, तुम्हाला भेटायला नाही. आता त्या रेणूनं तुमचा काय मानसिक छळ केला होता जरा सांगा बरं. नाही, ती मुळातच विक्षिप्तच होती. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मलाही वाटायचं तिचंही आपल्यावर खूप प्रेम आहे, पण तसं काहीही नव्हतं. ह्या सगळ्यामुळे मी प्राजक्ताशी लग्न केलं. हो, आय सी. म्हणून तुम्ही तिचा खून केला, तिचा बदला घेण्यासाठी तिचा खून केला. मी तिचा खून केला नाही. पण अजून काही दिवस जर ती त्या घरात राहिली असती तर मी तिचा खून नक्कीच केला असता, आणि ह्याचा मला अजिबात पश्चाताप झाला नसता. उलट मी स्वतः येऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याची कबुली दिली असती. पण माझं नशीबच फुटकं. ती संधी हुकलीच माझी. का तुम्हाला जसं वाटतं ना की तुम्ही तिचा खून केलेला नाही, ठीक, तुमचा दुसरा कोणावर संशय असेल तर त्याचं नाव सांगा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत खुनी सापडत नाही ना तोपर्यंत तुम्हीच खरे आरोपी आहात. काय मला त्रास झाला. मी एक विचारू का? काय? म्हणजे रागावणार तर नाही ना तुम्ही? नाही, आपण खरंच आपली गावची जमीन विकून का टाकत नाहीये? आपल्यालाही पैशाची गरज आहे, भाऊनाही पैशाची गरज आहे, आणि तसंही आपण तिथे कोणी जाऊन राहत नाही. त्यामुळे तसाही आपल्याला त्या जमिनीचा काही उपयोगही नाहीये. ज्याचा उपयोग नाही अशी प्रत्येक गोष्ट आपल्या स्वार्थासाठी विकायची का? काय वाटेल सगळ्यांना? ही जमीन आपल्या वाडवडिलांची आठवण आहे. अहो, पण आज त्यांच्या वंशजांनाच जर पैशाची गरज लागली असेल आणि ती जमीन विकली तर काय हरकत आहे? कावेरी, तुला माहिती आहे, अर्ध्या एकर जमिनीचा तुकडा मी आधीच बँकेच्या प्रकरणासाठी विकला होता. त्याबाबतची कल्पना मी भाऊला दिली नाही. त्याला न सांगता हा व्यवहार केला, आणि आता उरलेल्या जमिनीचा व्यवहार करायला गेलो आणि हे प्रकरण जर उघडकीला आलं तर भाऊ आणि नीलाला हेच वाटेल की मी याच कारणास्तव ही जमीन विकायला देत नाही. अहो, पण आज ना उद्या ही गोष्ट भाऊना आणि नीलाला कळणारच आहे. लपवून ठेवण्यात काय अर्थ आहे? हे बघ, मी हे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतोय, आणि हेच जर प्रकरण उघडकीला आलं तर बघू त्यावेळेला काय उत्तर द्यायचं ते. नाना काका, एक आनंदाची बातमी आहे. हे घर तारण ठेवून ह्या घरावरती एक कॉपरेटिव्ह बँक 15 लाख रुपये कर्ज द्यायला तयार झाली आहे.